सुप्रभात. रसिक माझा मित्र असल्यामुळे त्यांनी मला जास्त थोडासा मसाला घालून परिचय करून दिलेला आहे. आता या प्रसंगी आणखी म्हणजे मी माझे कोलेक्टर सरांच्या संदर्भातले अनुभव किंवा असं जर बघायला लागलं तर तोही खूप मोठा विषय म्हणजे त्याच्यावर स्वतंत्र वाक्य होतं. त्याच्यावर मी आता काही बोलत नाही. फक्त एक गोष्ट मी सांगतो. आता जसं रसिक सरांनी सांगितलं की त्या व्यक्तीला त्याचं जे त्यांच्या दृष्टीने जे काय त्याचं असेसमेंट असेल तसं करून ते सांगायचं की तू काय कर पुढे कसं कर. त्याप्रमाणे त्यांनी एकदा दवाखाना संपल्यानंतर रात्री मला सांगितलं की तू जामनगरला जा आणि संहिता सिद्धांत विषयामध्ये आणि ते पण शास्त्री सरांच्या अंडर तू एमडी कर. त्याप्रमाणे मी ते मला येऊन असं ठरवलं की आपण आठवड्यात प्रयत्न करायचा की ते आपल्याला मिळावे ॲडमिशन. सर म्हणतात म्हटल्यावर आपण असं केलंच पाहिजे प्रयत्न. आणि त्याप्रमाणे सुदैवाने तसं मला मिळाली ॲडमिशन. आणि नंतरची जी गोष्ट आहे ते पण सरांनी सांगितलं होतं की तू पुण्यात प्रॅक्टिस करू नकोस, त्या बाहेर कुठेतरी विचार कर. तेव्हा आमचं गाव राजगुरुनगरच्या पुढे त्या भागात असल्यामुळे तेव्हा सर असं म्हणत होते की तेव्हा संगमनेरला एवढं नव्हतं काही आयुर्वेदाचं फारसं. तेव्हा ते असं म्हणत होते की संगमनेर किंवा असं कुठेतरी बाकीच्या भागात बघतो. मग नंतर जेव्हा मी पासआउट एमडी होऊन आलो तोपर्यंत सर नसल्यामुळे मग गोव्यात जायचा प्रस्ताव आला. तेव्हा मग गाडगेळ सरांशी किंवा ज्येष्ठ लोकांची चर्चा करून तिथे जायचं नाही. म्हणजे या सगळ्यांमागे पण कोलेक्टर सरांचाच विचार होता. आता दुसरी एक सहज आठवणी म्हणून एकच गोष्ट मेन्शन करतो की मगाशी जसं रसिकने सांगितलं की एक्झामिनर्सना आपण विचारलं तर काय होऊ शकतं, तर तसं खरोखरच घडतं काय केवढा. माझी जी एमडी फायनल इयरची सिद्धांत विषयातली परीक्षा होती तर योगायोगाने मी एकटाच तेव्हा ॲपियर होतो त्या विषयाला. बाकीचे काही कारणांनी नंतर ॲपियर झाले आणि माझीच फक्त परीक्षा घेण्यासाठी जयपूरहून एक्झामिनर एक आलेले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी पूर्ण दिवस होता त्यांच्याकडे काही किती विचारू शकतात. तर एकटाच आहे तरी त्यांनी 2 तास घेतली परीक्षा. तर त्यात त्यांनी मग माझा पंचमहाभूतांवर थिसीस असल्यामुळे मी आणखी पहाटे उठून जे काय आपण राहिलंय काय आपलं वाचायचं राहिलंय ते 3ला वगैरे उठून मी आणखी जरा सगळ्या गोष्टी बघून घेतल्या. म्हणजे त्यांनी कदाचित आणखी जास्त वाचलेलं असेल ते काय विचारतील. मग ते परीक्षेच्या ह्याच्यात मग त्यांनी विचारलं की पातंजली योगसूत्रामध्ये पंचमहाभूतांविषयी काय काय हे आलेलं आहे. तर मी 1-2 गोष्टी ज्या मला आठवल्या त्या सांगितल्या. मला या 1-2च माहिती आहे. तुम्ही म्हटलं तज्ञ तुम्हाला जास्त माहिती असणार. तर मला काहीच माहित नाही. तुम्ही या पंचमहाभूत विषयाचा अभ्यास केल्यामुळे मी तुम्हाला विचारतोय, बाकी मला काहीच माहित नाही. असंही असतं थोडक्यात. आता याच्या पुढची गोष्ट म्हणजे ती जरा आधीच झाली की आमचे द्विवेदी सर होते बरोबर. तर ते द्विवेदी सर त्यांना म्हणाले की तुम्हाला आयुर्वेदाची प्रॅक्टिस तुम्ही करता का म्हणाले. ते म्हणाले हो. त्याला काय आयुर्वेदाची प्रॅक्टिस म्हणतात का म्हणाले. तुम्हाला खरी आयुर्वेदाची प्रॅक्टिस कशी करतात हे बघायचं असलं तर म्हणाले पुण्यातले कोलेक्टर सरांच्या परंपरेतले वगैरे लोक जे करतात ना ती तुम्ही प्रॅक्टिस बघा आणि म्हणून याचा पत्ता मध्ये घेऊन ठेवा तुम्ही आणि त्याची प्रॅक्टिस नंतर बघायला म्हणजे तुम्हाला कळेल कशी प्रॅक्टिस आहे. ते आणि प्रामाणिकपणे नंतर म्हणजे की ठीक आहे. आता आपण मुख्य विषयाकडे बोलूया. ती आमची वेबसाईट श्रीपादजी नाईक केंद्रीय मंत्री त्यांच्या हस्ते लॉन्च केली आम्ही काही दिवसांनी. आता हा सगळा जो परिचय झाला त्याला सर्वात महत्त्वाचा परिचय आहे की अत्यंत महान काही गुरूंकडनं मला शिकण्याची संधी मिळाली त्यावेळेला आणि त्यामुळे मी इथे सर्वांसमोर वैद्य उपेंद्र दीक्षित म्हणून उभा आहे. आणि त्यामुळे त्यांचा मी उल्लेख माझ्या व्याख्यानांमध्ये असं ठरवलं की आवर्जून आपण करायला पाहिजे त्या सगळ्यांचा उल्लेख. तर त्यात सर्वात पहिलं नाव अर्थातच कोलेक्टर सरांचं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून मग मी इतर या दुसऱ्या वैद्यांकडे गेलो होतो. हे एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आता काय असतं की इकडे थोडे दिवस जाऊन बघूया तिकडे थोडे दिवस जाऊन बघूया असं न करता त्यांनीच मला सांगितलं त्याप्रमाणे मी आणखी वैद्यराज बाबू नंदन सरांच्या दवाखान्यात जात होतो. वैद्यराज गौतम सरांकडे त्यांची आता जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. दाता गुरुजींकडे दर सुट्टीत आम्ही राहायला जायचो बऱ्याचदा आणि तिथे राहून आम्ही शिकायचो. 6 महिन्यांसाठी एक वैद्यराज सखाराम शास्त्री केतकर हे नाडी तज्ञ होते त्यांच्याकडे जायची मला संधी मिळाली.
मधुसूदन शास्त्री हे जामनगरमध्ये, ते गाईड तर होतेच माझे, पण त्यांच्या दवाखान्यात मी शिकायला जायचो म्हणून मी त्यांचा मुद्दा उल्लेख केलेला. तशी तिथे जामनगरला पद्धत नव्हती, पण की मी तशा पद्धतीने गेलो त्यांच्याकडे. मग रामभाऊ द्वेकर, मग प्रमोद कुलकर्णी सरांकडे मी आयुर्वेदात आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्यांच्या दवाखान्यात गेलो होतो. गाडगीळ सरांचे मी जरी प्रत्यक्ष दवाखान्यात असा राहत नसलो, पण त्यांच्याकडनं आता इतकं शिकलेलं आहे की म्हणजे दवाखान्यात ज्यांचं गेलं त्यांची विशिष्ट नावं घातलेली असली तरी त्यांचं नाव असणं हे अगदी स्वाभाविकच आहे. आणि वैद्यराज अजित जोशी माझे ज्येष्ठ मित्र आहेत, पण गुरु पण आहेत एक प्रकारे, कारण त्यांच्या दवाखान्यात पण मी काही दिवस जात होतो शिकायला. आणि वैद्यराज रमेश नानल सरांच्या दवाखान्यात जरी मी गेलेलो नसलो, पण त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असतं, मध्ये मध्ये चर्चा त्यांच्याशी चालू असते. आता आधी भावात सोडून द्या, पंचमहाभूतांवरती माझा जामनगरमधला थिसिस होता आणि त्याचा भाग म्हणून मी वेदांपासून सुरुवात करून 9,000 संदर्भ गोळा केले अंदाजे. तर त्यामध्ये वेद हे त्यांच्या भाष्यासकट उपनिषदांचं कोशाच्या आधारे आधी संदर्भ काढले आणि मग ती उपनिषदं प्रत्यक्ष काढून त्याचं एक पाहिलं. तसंच दर्शनांच्या टीका, हे सगळं झाल्यानंतर मग आयुर्वेदाचे ग्रंथ आणि मग ह्या सगळ्याचं एक बॅकग्राऊंड तयार झाल्यानंतर मग आता त्याच संदर्भात सृष्टी उत्पत्ती किंवा अशा स्वरूपात आधुनिक म्हणजे अत्याधुनिक विचार काय आहेत अशासाठी पण त्याला फार मेहनत पडली. कारण आपल्याला त्याचं एखादं फार मोठं पुस्तक असलं तर ते कोण सगळं वाचत बसणार, पण त्याच्याविषयी अत्याधुनिक पण पाहिजे आणि थोडक्यात पण पाहिजे अशी पुस्तकं मिळवून त्या काळात ते वाचणं, पण त्या पद्धतीने थोडीशी वाचली. म्हणजे त्याच्यात मग नंतर माझ्या थिसिसमध्ये मी ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच्यात काही फिगर्स, एक फिगर त्यातली मी स्टीफन हॉकिंग त्यांच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांची परमिशन पण मी घेतली होती. म्हणजे त्या काळात ईमेल पाठवणे सुद्धा इतकी काय सोपी गोष्ट नव्हती, म्हणजे माझ्याकडे नव्हताच कॉम्प्युटर. तर हे सगळे रेफरन्सेस गोळा केले. आणि त्यामुळे आता मी अग्नीच्या विषयी बोलत असताना थोडंसं सुरुवातीचे 10 मिनिटं मी पंचमहाभूतांविषयी एकूण काय मला संदर्भ मिळाला तर त्यातले काही अंश तुम्हाला सांगणार आहे. तर पंचमहाभूती साधारणपणे आपण सर्वमान्य एक सिद्धांत असं म्हणू शकतो. ऋग्वेदामध्ये याच्याविषयी 4,517 संदर्भ मिळाले. हे कसं काय कळलं तर ऋग्वेदाचं टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने जे प्रकाशित केलेलं आहे त्याचा एक सूचीखंड आहे. त्याच्यातनं त्या पंचमहाभूतांशी संबंधित जे जे शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांचं एकदा बसून पहिल्यांदा त्याचा आकडा काढला आणि मग खरं तर असं होतं की मग ते इंडेक्समध्ये बघायचं आणि मग तो रेफरन्स काढून वाचायचा असं होतं. पण नंतर असं लक्षात आलं की 4,517 वेळा तो ते संदर्भ काढायचे, त्याच्यापेक्षा पहिल्यापासून वाचायला सुरुवात करू सगळं ते जास्त बरं पडेल. चायनीज, युनानी, इस्लामिक फिलॉसॉफीमध्ये सुद्धा पंचमहाभूतांसारख्या संकल्पना आहेत. आपल्यापैकी बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि आधुनिक विज्ञानामध्ये पण पंचमहाभूतांच्या विषयी अभ्यास केला जातो. याच्यासाठी लंडनची वेलकम इन्स्टिट्यूट म्हणून हिस्ट्री ऑफ मेडिसिनसाठी आहे, त्याचे डायरेक्टर जे होते त्यांच्याशी पण माझा मेनली संपर्क झाला होता. तर त्यांनी मला एक यादी कळवली होती की युरोपमधले कोणकोण लोक पंचमहाभूतांचा अभ्यास करतात. तर 1992-93 मध्ये पंचमहाभूत या विषयावर 5 आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आलेले होते. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स आणि पुण्यातली आयुका म्हणून संस्था आहे जयंत नारळीकर सरांची ती आणि जो संस्कृत विभाग आहे पुणे विद्यापीठाचा ते अशा सगळ्यांनी मिळून आणि त्याच्यामध्ये अनेक मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी पेपर प्रेझेंट केले. त्याच्यात आयुर्वेदाच्या दृष्टीने माझ्या माहितीत काही पेपर प्रेझेंट झाला नव्हता कुठलाही. आणि त्याच्यात ऐकायला पण आयुर्वेदातले कोण लोक गेले होते याची मला फारच एक म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे इतकी पण नाही यादी मिळाली. तर त्याच्यामध्ये मोठमोठे शास्त्रज्ञ जसं राजा रमण्णा, ते भारतीय अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष होते तुम्हाला माहिती आहे, त्यांचा पेपर चित अचित आणि ईश्वर असं होतं. हे सगळे जे पेपर्स आहेत याचं संकलन प्रकृती अँड इंटिग्रल विजन या नावाने इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स असं त्याचं नाव आता बदललंय, त्यांनी प्रकाशित केलेलं आहे एक पुस्तक. पण ते त्याच्या आधीच मी जयंत नारळीकर किंवा या सगळ्या लोकांकडे जाऊन त्याच्या कॉपीज काढून घेतलेल्या होत्या, कारण तेव्हा नव्हतं ते प्रकाशित झालं. तर पंचमहाभूतांच्या संदर्भाचे आपल्याला वेगळे वेगळे संदर्भ मिळतात. म्हणजे समजा उदाहरणार्थ वेगळ्या वेगळ्या दर्शनात जी माहिती मिळते
तर त्या एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की सगळी जी माहिती आहे की त्या एखाद्या दर्शनाला आपण मानायचं आणि त्याचाच सखोल अध्ययन करत जायचं आणि तेच फक्त करायचं, बाकीच्यांशी त्याची तुलना नाही करायची. असं करायचं का सगळ्यांची तुलना करून सगळ्यांची सांगड घालू शकतो आपण? मग याच्यासाठी ह्यातलं काय म्हणजे करणं योग्य आहे हे सुद्धा म्हणजे कळणं अवघड गोष्ट. म्हणजे त्याला जे त्याचा अभ्यासक असतात त्यांचं मत काय आहे संदर्भात. म्हणून मी त्यासाठी मग आता कोणाला विचारावं, म्हणजे तोपर्यंत कोलटकर सर गेलेला असल्यामुळे तर मग मला एकदम लक्षात आलं म्हणून मी वामन काका कोलटकर जे आहेत त्यांच्याकडे गेलो होतो त्यासाठी. आणि मग त्यांना हा प्रश्न विचारला कारण त्यांनी त्या पद्धतीने अध्ययन केलेलं आहे वेदांत आणि काही वेदांच्या त्यांचं. मग त्यांनी सांगितलं की नाही हे अशा प्रकारे सांगड घालू शकतो आपण आणि तसं ऑलरेडी घातली गेलेली आहे काही ठिकाणी. म्हणजे त्यांनी सांगितलं की वेदांत दर्शनात 3 प्रकारची सत्ता सांगितलेली आहे, तीच इथे केलेलं आहे की प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. आणि वेदांताच्या ग्रंथांमध्ये असं आलेलं आहे की व्यावहारिक सत्तेच्या स्तरावरती तुम्ही सांख्यांचं अध्ययन केलं तर चालेल, असं वेदांताच्या ग्रंथांमध्ये सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं त्याप्रमाणे या दर्शनांमध्ये परस्पर विवाद नाही आहे तसा. म्हणून सत्य हे तेच असतं, पण ते वेगळ्या वेगळ्या आपण कुठल्या स्तरावर त्यानुसार आपल्याला ते तसं कळतं. म्हणून त्याच्यासाठी एक उदाहरण आहे की एक माणूस एका डोंगराच्या पायथ्याशी उभा आहे आणि त्याला विचारलं की तुझ्या अवतीभोवती काय दिसतंय, तर तो प्रामाणिकपणे त्या प्रश्नाचं उत्तर देईल. पुन्हा तो थोड्या वेळ चढला त्या डोंगरावरती, त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला तर तो तेव्हाही प्रामाणिकपणे उत्तर देईल, पण ते वेगळं असेल. आणि मग तो त्या डोंगराच्या अगदी शिखरावर पोहोचला तिथे त्याला परत तोच प्रश्न विचारला तरी तो वेगळं उत्तर देईल. आपण म्हणणार की हा खोटारडा माणूस आहे, प्रत्येक वेळेला वेगळंच उत्तर देतो हा माणूस. तो अगदी प्रामाणिकपणे खरंच उत्तर देतो, पण त्याचा स्तर वेगळा होता. त्यामुळे प्रत्येक स्तरावरचं सत्य कशा अर्थाने वेगळं असतं. म्हणून प्रत्येक दर्शन हे सत्यच सांगण्याचा प्रयत्न करतात, पण ते वेगळ्या स्तरावर असतं. तुम्ही कुठल्या स्तरावर आहात त्यानुसार तुम्ही कुठल्या दर्शनाचं अध्ययन करता, मग त्याच्या पुढचे प्रश्न पडले की पुढचं दर्शन, असं बहुतेक त्याचं आहे. आणि सर्वात शिखर म्हणजे मग वेदांत. अशाच प्रकारचे जे आता याचा खूप विस्तारात मी आता इथे नाही जाते, पण पंचमहाभूतांच्या संदर्भातले अशाच प्रकारचे विचार अनेक शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. म्हणजे आता सर जेम्स जीन्स हे नोबेल प्राइज विनर शास्त्रज्ञ होते, त्यांनी एक द न्यू बॅकग्राऊंड ऑफ सायन्स नावाचं पुस्तक लिहिलं होतं. अर्थात ते आता वर्ल्ड झालंय, पण त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की मॅटर मे बी डिफाइंड एज दॅट विच इज केपेबल ऑफ ओरिजिनेटिंग ऑब्जेक्टिव्ह sensations which can be perceived by anyone who is suitably conditioned to receive them, as for instance by sending rays of light into our eyes. आता ह्या सगळ्या मोठ्या वाक्याचं अगदी सारांश आणि आपल्या परिभाषेत काय की जे इंद्रियांचा अर्थ बनतं ते मॅटर, असं त्यांना म्हणायचं थोडक्यात. असं आपण समजून घेतो. आणि याच्यावरच ते थांबलेलं नाही, तर त्याच पुस्तकात त्यांनी याच्या पुढच्या पॅराग्राफमध्ये असं लिहिलेलं आहे की हा जर आधार मानला तर जगातल्या सगळ्या गोष्टींचे 5च प्रकार होतील फक्त, की ज्या गोष्टी बघता येतात, ज्या गोष्टींना स्पर्श करता येतो, अशा प्रकारे. आणि त्यामुळे 5 प्रकारच आपण मानायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग हे 5 प्रकार कुठून आले तर त्याच्यामागे 5 तत्व असले पाहिजेत, अशा प्रकारे पंचमहाभूतांचा विचार त्याच्यात. तर ते हे पुस्तक असं आहे किंवा काही अशी त्या मॉडर्न फिजिक्सची पुस्तकं आहेत. म्हणजे एक डान्सिंग मास्टर्स ऑफ वू ली, आता WU आणि LIचं वू ली का वू लाय काय विचार करतात ते बघायला पाहिजे. अशी काही काही पुस्तकं आहेत की त्याच्यात असं वाटतं की हा म्हणजे सर जेम्स जीन्स तर असं वाटतं की हे काय पदार्थ विज्ञानाचे क्लासेस अटेंड करून नंतर त्यांना तिकडे नोबेल मिळाले की काय असं वाटतं. अशा प्रकारचं त्यांचं पुस्तक आहे. म्हणजे इतकं त्याच्यात आयुर्वेदाचे सगळे विचार दिलेले. तर आपण विस्तारात जरी जाणार नसलो तरी एक लक्षात येईल सृष्टीची उत्पत्ती आहे की या सगळ्या स्तरांवर त्याचा विचार केला गेलेला आहे प्राचीन वाङ्मयामध्ये. एक प्राकृत सृष्टी, मग त्याच्यामध्ये तन्मात्रांची सृष्टी आणि मग भौतिक सृष्टी असे 2 गट आहेत. मग दैनंदिन सृष्टी, पण आपली यातला दिन म्हणजे आपला नाही, तो ब्रह्मदेवाचा दिवस आहे. आणि नित्यसृष्टी, त्याचा संदर्भ त्या ठिकाणी ब्रह्म आणि माया या संदर्भात आधुनिक आता अनेक विद्वानांनी त्या अगदी त्याच्यासारखी मतं व्यक्त केलेली आहेत. म्हणजे त्याच्यासारखी केलेली आहे, अप्रत्यक्षरित्या असं नाही, काही काही ठिकाणी प्रत्यक्षरित्याच केलेलं आहे. त्यांनी प्रत्यक्षरित्या असं नावच घेतलेलं आहे. अशा अनेक आत्ताचं जे मॉडर्न फिजिक्स आहे त्याच्यामधल्या फिजिसिस्टनी काही ठिकाणी अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत की त्याच्यात थेट भारतीय संस्कृतीतल्या किंवा भारतीय दर्शनाच्या गोष्टींची नावं घेतली आहेत. उदाहरणार्थ आता हे इथे नाही आता मी नमूद केलेलं, पण प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स असं आपण म्हणतो. प्रोटॉन
असं आपण आपल्याला वाटतं की प्रोटॉन तिथे पडलेला आहे, तो असंख्य वेळा त्याच्या आणखी सूक्ष्मतम भागात विभक्त होऊन परत संयोग होत असतो त्याचा सतत, असं चालूच असतं सतत. तर त्यांनी असं दिलंय एका पुस्तकामध्ये की हे जे सतत संयोग आणि विभाग, म्हणजे आपण हे मी माझ्या शब्दात सांगते, होत असतात, त्याला कॉस्मिक डान्स असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यात त्यांनी असं दिलंय की अशाच प्रकारची संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये काली किंवा नटराजाचं नृत्य आहे त्यातनं मांडलेली आहे, असं त्यांनी थेटच म्हटलेलं आहे तिथे. तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी, तसं ब्रह्मा आणि माया याच्याविषयी या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये त्याचं आलेलं आहे. त्याचा मी आत्ता त्यांनी उल्लेख करतोय. सृष्टी उत्पत्ती आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, आपण काय शिकलेलो फर्स्ट इयरलाच आपण शिकतो, पण नंतर आपण ह्या सगळे जे त्याच्या बाबतीतले विचार आहेत ते एकत्र मांडल्यानंतर सृष्टी उत्पत्तीचं जे व्यापक चित्र आपल्याला दिसायला लागतं, त्याच्यात इतक्या अनेक गोष्टी आहेत आणि त्या आपल्यालाही फार महत्त्वाच्या किंवा वेगळ्या आणि उपयोगी अशा आहेत. पण त्याची एकच गोष्ट मी इथे नमूद केली की आपण जेव्हा असं म्हणतो की अव्यक्तापासून महान उत्पन्न झालं, तर आपल्याला असा प्रश्न आला होता की संपूर्ण अव्यक्ताचं महत्मध्ये रूपांतर झालं का त्याच्या काही अंशाचं झालं. महत्पासनं अहंकार निर्माण झाला तो संपूर्णपणे का काही अंशतः झाला, म्हणजे असं. तर वायुपुराण आणि गरुड पुराण याचं जसं म्हटलेलं आहे की 1 भागाचं रूपांतर होतं त्याचं, किंवा उलट सांगायचं झालं तर हे सगळं महाभूतांपासून शेवटी अंड तयार होतं, त्या अंडाच्या 10 पट पृथ्वी त्याला वेढून असते. जेवढी पृथ्वी आहे त्याच्या 10 पट आप त्याला आत्ता पण वेढून असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून हे अशा प्रकारचं हे चित्र मी काढले, म्हणजे त्याच्यात म्हणजे त्या पुराणात जे वर्णन आहे त्याच्यानुसार एक चित्र काढलेलं आहे. महत आणि अहंकार हे जे आहेत यांना सृष्टी उत्पत्तीत फार महत्व आहे. महत म्हणजे बुद्धी तत्व. तर आपल्याला चरसंहितेतलं माहिती आहे की रजस्तमोभ्याम आविष्टा चक्रवत परिवर्तते आणि ताभ्याम निराकृताभ्याम तू सत्ववृद्ध्याने वर्तते. तर आपण सृष्टीकडे कशा दृष्टीने बघतोय याच्यावर सृष्टीचं अस्तित्व अवलंबून आहे. अशाच प्रकारचा विचार आता फिजिक्समध्ये पण आलेला आहे. म्हणजे असं आहे की पार्टिकल डज नॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ, इट एक्झिस्ट बिकॉज वी ऑब्झर्व इट. इट्स एक्झिस्टन्स इज क्रिस्टलाइज्ड बाय आवर ऍक्ट ऑफ ऑब्झर्वेशन, असं आलेलं आहे. त्याचे मी या सगळ्याचे रेफरन्सेस तुम्हाला आता नाही सांगत त्याच्याकडे वेळ आहे. तर त्या पद्धतीने आलेलं म्हणजे आपण कसं बघतो सृष्टीकडे याच्यावरती सृष्टीचं अस्तित्व अवलंबून आहे. म्हणून अशा प्रकारे सगळ्यांची जी बुद्धी आहे ते सगळ्याला मिळून एक बुद्धी तत्वाचा दर्जा सांख्यांनी दिलेला आहे. ह्याला वेदांत दर्शनाने वेगळ्या तत्व नाही मांडलेलं. त्यांच्या मते भेदबुद्धी निर्माण होणं हे त्या सृष्टी उत्पत्तीचा प्रारंभ आहे. ते काही वेगळं तत्व नाही त्यांच्यामध्ये, ते ब्रह्मामधनच असणारी गोष्ट आहे. आणि मग एको अहम बहुश्यामा असं म्हणलं की सृष्टी उत्पत्तीला सुरुवात होते. आणि त्यामुळे अहंकार ही एक फार मोठी गोष्ट आहे. पण आपल्या ह्याच्यात पण असं आहे की जोपर्यंत मी वेगळा आहे असं म्हणत असतो तोपर्यंत सृष्टीचं अस्तित्व आहे. आणि जेव्हा असं कळतं म्हणजे सत्याबुद्धी असं दिलेलं आहे. म्हणून लोक पुरुष साम्य असं दिलेलं आहे की मीच लोकांमध्ये आणि लोक माझ्यामध्ये असं जेव्हा त्याला कळतं म्हणजे मी वेगळा नाहीये, तेव्हा मग त्याला सत्याबुद्धी प्राप्त होऊन मग त्याच्या दृष्टीने सृष्टीच्या अस्तित्वाला काही अर्थच राहिलेला नसतो. अशा प्रकारची स्थिती. म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये महत आणि बुद्धी, महत आणि अहंकार या तत्वांना खूप महत्व आहे. आणि म्हणून सांख्यांनी त्याला वेगळा दर्जा दिला आहे त्याचा. आता आपण पंचमहाभूतांच्या विषयी थोडक्यात बघूया की त्याचा अभ्यास 3 स्तरांवरती आपण करत असतो. तन्मात्रा, महाभूत आणि पांचभौतिक वस्तू आपल्याला दिसणार आहे. तर तन्मात्र, भूत, सूक्ष्मभूत, परमाणू असं वेगळ्या संकल्पना वेगळ्या दर्शनांमध्ये आणि आयुर्वेदामध्ये मांडलेल्या आहेत. याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या फरक आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणजे पदार्थ विज्ञान शिकल्यामुळे, पण साधारणपणे या पॅरल संकल्पना आहेत. तर तन्मात्रा म्हणजे त्याच्याविषयी एक कॅप्टन जी श्रीनिवास मूर्ती यांनी एक पुस्तक लिहिलेलं आयुर्वेदाविषयी. त्यांनी एक ब्रिटिश गव्हर्नमेंटला मेमोरंडम दिलं होतं आयुर्वेदाची माहिती त्यांना कळावी म्हणून. तर ते खूप छान पुस्तक आहे, वाचण्यासारखं आहे. सायन्स अँड आर्ट ऑफ आयुर्वेद या नावाचं. तर त्याच्यात त्यांनी अशा प्रकारे मांडणी केली तन्मात्राची की तन्मात्रा असं त्याच्यात असल्यामुळे तत् आणि मात्रा. म्हणून त्यांचं म्हणणं की मात्रा म्हणजे तो क्वांटम आहे, विशिष्ट मात्रा आहे, म्हणजे सूक्ष्मतम भाग आहे त्याचा. आणि तत् म्हणजे तेच फक्त, दुसरं त्याच्यात मिसळलेलं नाही आहे अजून. अशा प्रकारची एक गोष्ट म्हणजे तन्मात्रा. त्या तन्मात्रा असतात याचं आपल्याला अनुमानानेच ज्ञान होतं.
कारण आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये. पण डल्लाणांनी असं म्हटलेलं आहे की योग्यांना त्याचं ज्ञान होतं. तर ही वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये त्याच्याशी महाभूतांचे आकार आणि वर्ण असं वर्णन आलेलं आहे. त्याच्या अनुसारही त्यांच्यासाठी वापरली जाणारी चिन्ह आहेत ही त्याची. तर आकाशाला कुठलाच वर्ण आणि आकार दिलेला नाही, म्हणून मी त्याला अशा प्रकारे त्याचं चित्र काढलेलं आहे. आणि बाकीच्यांची ती चित्र आहे. या सगळ्या गोष्टीचं सुद्धा प्रॅक्टिकली फार महत्व आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आप महाभूताचा अर्धचंद्राकृती आकार आणि श्वेतवर्ण असं सांगितलेलं आहे. मग असा एक विषय असतो की हाडांचे म्हणजे अस्थिंचे 5 प्रकार आहेत, त्यांचा 5 महाभूतांशी काही संबंध आहे का? म्हणजे अस्थिशी म्हणजे पृथ्वीशी तर संबंध आहेच, ठीक आहे, पण आणखी विशेष संबंध. तर त्याच्यात मग आपल्याला लक्षात येईल की दातांची जी रचना आहे ती अर्धचंद्राकृतीमध्ये केलेली आहे आणि त्यांचं वर्ण श्वेत आहे, म्हणजे त्याचा आपाशी संबंध असला पाहिजे. आणि मग त्याचं नाव रुचकास्थी आहे हे आपल्याला लक्षात येईल. मग आता आपल्याला असं विचार करायला लागेल की मग चंद्रप्रभाचं दातांच्या रोगांविशेषमध्ये काय कार्य, म्हणजे मेदात्न अस्थिचं परिणाम त्यांनी सुधारतं किंवा बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण आप्यांशाचं नियमन पण चंद्रप्रभा करत असते आणि म्हणून त्याचं विशेष दातांवर काम असेल हे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ह्या आकार आणि वर्णांचं आपल्याला प्रॅक्टिकली पुष्कळ महत्व आहे, पण आता मी त्या विस्तारात नाही जाते. भूतांतरानु प्रवेश कसा होतो याचं आपण चित्राच्या द्वारे अशा प्रकारे मांडू शकतो की द्विगुण वायू, त्रिगुण अग्नी, चतुर्गुण आप आणि पंचगुण पृथ्वी आणि पंचीकरण. तर ह्या पंचीकरणासाठी वेदांत सारणी पंचदशीचे जे संदर्भ आहेत ते काढून बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ह्याच्यात असं काही म्हटलेलं नाही की दोन्ही 2 समान भाग होतात आणि मग नंतर त्यांचे परत समान 4 भाग होतात, असं नाही म्हटलेलं. 2 भाग होतात, ते कदाचित असमान सुद्धा होत असतील आणि त्याच्यामुळे जी आपल्याला विविध वस्तू दिसत आहेत त्यांचं कारण हे असू शकतं की असमान भाग आणि त्याच्यामुळे ती प्रपोर्शन सगळे बदलत आहेत असं असू शकतं. मनुस्मृतीमध्ये या 2 पहिला त्यातला जो अध्याय त्यातल्या 15 ते 20 या श्लोकांमध्ये असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला हा प्रश्न असतो त्याच्याविषयी आता मी पण विस्तारात नाही जाते की भूतांतरानु प्रवेश सांगितलेलं आहे आणि पंचीकरण सांगितलेलं आहे. दोन्हीपैकी म्हणजे दोन प्रक्रिया आहेत महाभूत बनण्याच्या. तर याच्यापैकी कोणती प्रक्रिया योग्य आहे का काय आहे म्हणजे नक्की, तर एकूण विचार करता दोन्ही प्रक्रियांची आवश्यकता आहे असं आपल्याला लक्षात येईल. तन्मात्रांच्या स्तरावरती आपण जर पंचीकरण म्हटलं तर तन्मात्रांचे 2 भाग होतात, 4 भाग होतात असं आपण म्हणू शकत नाही, कारण तन्मात्रा सूक्ष्मतम भाग आहे. तर त्याचे 2 भाग मानले तर आणखी त्याचे भाग म्हणजे अनवस्था प्रसंगी. त्यामुळे त्यांचं भूतांतरानु प्रवेश झाल्यानंतर जे थोडंसं किंचित स्थूल रूप आलेलं आहे त्याच्यात ते पंचीकरण होतं असं मानणं जास्त योग्य ठरेल. आणि त्याच्यासाठी आधार हा एक सापडला त्याच्यासाठी आणि म्हणून मग त्याचं स्वरूप असं दिसेल. आता हे आकाशाचा मुख्य भाग आहे म्हणून त्याला आकाश महाभूत आपण असं म्हणणार, पण याच्यात बाकी महाभूतांचे पण अंश आहेत आणि ते द्विगुण वायू, त्रिगुण अग्नी या स्वरूपातले अंश आहेत असं मी इथे मांडलं. ऋग्वेद, वायुपुराण आणि मनुस्मृती याच्यात असं म्हणलेलं आहे की महाभूतांचं सगळी महाभूतं तयार झाल्यानंतर त्यांच्यापासून एक अंड नावाची गोष्ट बनते आणि त्यांनी असं म्हटलं की त्याच्यात कोटी सूर्य समप्रभम अशा प्रकारचं त्याच्यात तेज असतं आणि मग त्याच्यातनं सगळं विश्व निर्माण होतं. आत्ता हल्ली जे मॉडर्न सायन्सेस आहेत त्याच्यामध्ये सिंग्युलॅरिटी हे त्याचं टेक्निकल नाव आहे. त्याचंही वर्णन अशाच प्रकारचं आहे आणि त्यालाही ते टेक्निकल नाव जरी असं असलं तरी कॉस्मिक एग असं म्हणतात त्याला. भौतिक सृष्टी याचा आता मी विस्तारात जात नाहीये. मग महाभूतांपासून जी सृष्टी निर्माण होते तर ती कशी निर्माण होते, त्याच्यात महाभूतांचे जे संयोग होतात तर त्याच्यामध्ये एकच पंचीकरण फक्त होतं असं मानणं असं काही म्हटलेलं नाही त्यांनी पण आणि मानायला पण काही कारण नाही. तर अनेक पंचीकरण होत असावीत. कोलेटकर सरांच्या बोलण्यात एकदा असं आलं होतं की कदाचित धातूंची खूप जास्त पंचीकरण असल्यामुळे त्यांना स्थिरत्व आलेलं आहे आणि दोषांची पंचीकरण त्या तुलनेने कमी असल्यामुळे त्यांना स्थिरत्व नाही आहे, पण त्यांच्यामध्ये जास्त ते शरीरातल्या क्रियांना संचालन करू शकतात अशा प्रकारची शक्ती त्यांच्यामध्ये मात्र त्यामुळे असं त्यांच्या बोलण्यात आलं होतं. त्यामुळे पंचीकरण अनेक होऊ शकतात आणि त्याबरोबरच आपल्याला आणखी अनेक प्रक्रियांचा उल्लेख सापडतात. त्यामुळे परस्पर हे आपल्याला माहिती आहे, परस्पर अनुग्रह, परस्पर उपकार, मग नानाकार, सन्निवेश, विशेषयुक्त, युक्तानी, महाभूतानी असं आपल्याला वर्णन माहिती. एक चेन ऑफ मॉलिक्युल्स अशा प्रकारचं जे वर्णन असतं तशा प्रकारचं चरसूत्रस्थान 26 मध्ये संदर्भ आहे.
आणि प्रकृती समसमूह आणि विकृती विषम समूह या पद्धतीने सुद्धा ते एकत्र येऊ शकतात आणि त्या पद्धतीनं वेगवेगळी म्हणून आपल्याला फार वेगळ्या वेगळ्या प्रकारची द्रव्य शेवटी दिसायला लागतात. आताची सगळी द्रव्य आपल्याला दिसत आहेत सर्व द्रव्य पांचभौतिक अस्मिनार्थे अस्मिन प्रकरणे म्हणजे द्रव्य गुणाच्या संदर्भात असं आलेलं आहे. पण आपण अशाही अर्थाने म्हणू शकतो की आत्ताच्या सृष्टीमध्ये जी काही द्रव्य आपल्याला उपलब्ध आहेत ती पांचभौतिकच आहेत. कारण आता आपल्याला स्वतंत्र स्वरूपात महाभूत काही अस्तित्वात आपल्याला नाही आहे. त्यामुळे हा एक नेहमी प्रश्न असतो की महाभूत दाखवता येतात का आणि नसतील तर ती का मानावीत म्हणून. तर ते कसं आहे म्हणजे त्यासाठी असं अगदी एखादा नवीन विद्यार्थी असेल तर त्याला देण्यासारखं उदाहरण म्हणजे काय की दुधापासून दही बनवलं त्याचं कुसळून म्हणजे ताक केलं त्याच्यातनं लोणी काढलं ते लोणी काढून तूप केलं या तुपामध्ये नक्की दूध आहे की ते दूध मला बाहेर काढून दाखवा नाही तर मी मानणारच नाही ते. कशावरून याच्यात दूध आहे हे दुधापासूनच बनलंय कशावरून नाही आता नाही काढून दाखवत येणार. आता त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे संस्कार संयोग झाले की आता ते तसं स्वतंत्र करून दाखवणं कठीण. तसं सृष्टी उत्पत्तीच्या आरंभी महाभूत वेगळे असतात म्हणजे प्रत्येक वेळेला भौतिक स्तरावरच सृष्टी उत्पत्ती आणि लय चालू असतो बऱ्याचदा. असं प्रत्येक वेळेला प्रकृतीपर्यंत तो लय जात नाही प्रत्येक वेळेला. तर तरी सुद्धा जर ही महाभूत आपल्याला स्वतंत्रपणे ज्याला कोणाला बघायचे असतील तर या सृष्टीचा जेव्हा लय होईल तेव्हा ती महाभूत स्वतंत्र स्वरूपात अस्तित्वात असतील पण तेव्हा आपणही नसू ती बघायला. त्यामुळे आपल्याला सध्या तरी अनुमानानेच जाणून घ्याव्या. मग सगळ्या गोष्टी पांचभौतिक आहेत तर मग असा कोणी कोणी प्रश्न विचारतात की मग ते एलिमेंटरी पार्टिकल्स आहेत तेच तुमच्या तन्मात्रा आहेत का काय आहे वेगळं. म्हणून हे टाकलं की आमच्या दृष्टीने तेही पांचभौतिकच आहेत. महाभूत आणि तन्मात्रा त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म आहेत. मग त्यांचं पांचभौतिकत्व आम्ही सांगू शकतो की त्यातले कुठले पार्टिकल्स आमच्या दृष्टीने पृथ्वी प्रधान आहे कुठले जल प्रधान आहे असं आम्ही सांगू शकतो. पण ती महाभूत किंवा तन्मात्रा नाही आहेत म्हणून या प्रकारचं एक वर्णन आहे. तर लक्षात घे की ग्लुऑन्स नावाचे पण पार्टिकल्स असतात जे विशिष्ट म्हणजे कोहेसिव्ह फोर्सचे पार्टिकल्स असतात आणि ते त्यांना एकत्र बांधून ठेवतात आणि म्हणून स्नेह आणि बंध असल्यामुळे ते आपले असले पाहिजेत असं आपण म्हणणार म्हणून तसं दिले. असे काही पार्टिकल्स आहेत की व्हर्च्युअल किंवा फोर्स कॅरिंग पार्टिकल्स असे पण आहेत. म्हणजे आताचं जे मॉडर्न फिजिक्स आहे त्याचा थोडासा अभ्यास करायला मला मिळाल्यामुळे लक्षात आलं की ते खूप बदललेलं आहे आणि ते आत्ताच्या फिजिक्सच्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये पण नाही शिकवलं जात असं त्यांच्याच लोकांनी मला सांगितलं. तर त्यामुळे अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या बदललेल्या काही त्या आत्ता आपण म्हणतो त्याला सपोर्ट करणाऱ्या अशा गोष्टी आलेल्या आहेत आता विचार पण त्या अजूनपर्यंत शिकवले जात नाहीत त्यामुळे लोकांना माहीत नसतं. तर फोर्सचे सुद्धा पार्टिकल्स असतात. एखादं कुठलंही द्रव्य घेतलं तर त्याची पांचभौतिक रचना त्याच्यात प्रत्येक महाभूताचा काय रोल असू शकतो हे डंगणांनी सांगितलेलं आहे की धारण संवहन परिणाम व्यूह अवकाशदानही परस्पर उपकारच असतात. त्यामुळे त्याच्या आधाराने मी हे लिहिलेलं आहे की एखाद्या कुठल्याही सूक्ष्म स्तरावरती काय त्यांचा रोल असू शकतो. आकाशामध्ये सगळ्या इतर परमाणूंची रचना होते. वायू हा त्यातल्या गतीला कारणीभूत असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यातले जे परिणाम होत असतात त्याच्यासाठी अग्नी असतो आणि एकत्र त्याला ठेवण्यासाठी स्नेह आणि बंध गुण असल्यामुळे आग कारणीभूत असतं आणि त्याला जे मूर्तत्व आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे त्याला वजन किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींसाठी पृथ्वी हे कारणीभूत असतं. आता सृष्टीचा लय हा सुद्धा वेगळ्या वेगळ्या स्तरांवर असतो. जसं उत्पत्ती वेगळ्या वेगळ्या स्तरांवर त्याप्रमाणे हे आपण थोडक्यात तरी जरा 10-15 मिनिटं झाली पण थोडक्यात आपण महाभूतांचं बॅकग्राऊंड बघितलं. याच्याविषयी माझा तो बराच त्याच्याविषयी संदर्भ गोळा केलेला असल्यामुळे मी भरपूर बोलू शकतो त्याच्याविषयी. पण आता आपला मुख्य विषय जो अग्नी आहे अग्नी महाभूत त्याच्याकडे आता आपण बोलूया. तर अग्निविषयी ऋग्वेदात 1561 संदर्भ आलेला आणि यजुर्वेदात 1011 संदर्भ आलेले. हे सगळे याचा अर्थ असा नाही की यातले प्रत्येक संदर्भ अगदी आपल्याला म्हणजे आयुर्वेदात अगदी तसाच्या तसा उपयोग मिळेल असं नाही पण संदर्भ आलेली खरी गोष्ट आहे. मग आता त्यातले आपल्याला कोणते कामाला येत आहेत हे संदर्भ जे आहेत याच्यातले मुख्यत्वे असे संदर्भ घेतलेले आहेत की जे त्या महाभूताची संकल्पना समजून घ्यायला उपयोगी पडतील. असे अग्नी हे देवता म्हणून आलेले काही संदर्भ आहेत किंवा अग्नी हे बाह्य ज्वालारूप अग्नी ह्याच्या अर्थाने आलेले पण संदर्भ आहेत ते बाजूला ठेवलेले आहेत. तर अग्नीचं निरुक्ती यास्ककृत निरुक्त आहे त्याच्यात दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्याचे जे अ ग आणि नी हे जे आहेत तीन गोष्टी त्याचं सुद्धा महत्व आहे.
म्हणून इथे दिलेलं आहे की एती म्हणजे म्हणजे पोचतो तिथे तो, नयती दहती आणि नयती या 3 गोष्टी त्याच्यातून सूचित केलेल्या आहेत ग आणि नी मध्ये, म्हणून त्याला मी इथे हायलाईट केलंय. म्हणून हा अग्नी शब्द सुद्धा विचारपूर्वक वापरलेला शब्द आहे. त्याच्या वेगवेगळ्या निरुक्ती दिलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकांनी, आणि त्याच्या पर्याय नावं जे त्यांच्याही निरुक्ती आहेत ते सगळं मी इथे लिहिलेलं नाही. त्यातली एकच फक्त मी इथे लिहिली की जी इंटरेस्टिंग आहे, की विश्वान नारायण नयती विश्वा एनम नयंती वा इति वैश्वानर. विश्वातले सगळे नर ज्याला धारण करून फिरत असतात आणि जो सगळ्या विश्वातल्या नरांना धारण करत असतो तो वैश्वानर, असं